आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, विधान परिषदेमध्ये जे मुद्दे उपस्थित केले त्याबद्दल काय सांगा? नाही, मला वाटतं विधान परिषदेमध्ये आज 260चा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाच्या वतीनं गटनेता म्हणून मी आणलं होतं आणि एकंदर सरकारच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्यासाठी नेमकं सरकारने काय केलं, शेतकऱ्यांसाठी काय केलं, युवा वर्गासाठी काय केलं, महिलांसाठी त्या ठिकाणी काय केलं आणि एकंदर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भात सरकारने काय काय केलं याचा लेखाजोगा या 260च्या प्रस्तावाच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यातील जनतेला त्या ठिकाणी मांडला. आज शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आपण बघाल की अनेक प्रकारच्या योजना हे सरकार करतं आहे. शेतकरी सन्मान केंद्राचे 6,000, राज्याचे 6,000 आपण देतोय. आज सौर ऊर्जाच्या माध्यमातून आज मोफत विजेचा त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मार्केटिंगसाठी निर्णय आहेत. सिंचनाचे अनेक प्रकल्प जे प्रलंबित होते ते देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी काम उभं राहिलेलं आहे. त्याचबरोबर पहिलं मागेल त्याला शेततळं होतं, मागेल त्याला सौर ऊर्जा आज आपण पंप त्या ठिकाणी देतोय. त्यासाठी पंपांसाठी युवा वर्गासाठी आपण बघाल की आज 10,000 रुपये युवा वर्गाच्या प्रशिक्षणाला दर महिना त्या ठिकाणी देणार आहोत. आज देवेंद्रजींनी जवळपास लाखाच्या वर शासकीय नोकऱ्या हे सरकार देते, त्याची आकडेवारीच त्या ठिकाणी सादर केली होती. बेरोजगार मेळावे आहेत, कौशल्य विकास केंद्र होत आहेत. त्याच्यामुळे युवा वर्गासाठी हे सरकार काय करतं आहे हे सांगितलं आणि सर्वाधिक महत्त्वाचं जे आज राज्यामध्ये एक वादळ त्या ठिकाणी निर्माण झाले, विरोधकांनी त्या ठिकाणी धसका घेतला आहे आमची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा. आज प्रचंड गर्दी होते. 1,500 माझ्या महिला भगिनीला देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी आज आपल्या सरकारने घेतलेला आहे. म्हणजे एकीकडे लाडकी बहिणा 18 वर्षापर्यंत त्या ठिकाणी 1 लाख रुपये आणि हे 1,500 रुपये. तर मला वाटतं एक महिलांना दिलासा देणारा एक क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी होतोय. बाकी महिलांसाठी 3 सिलेंडर देणं असो, गॅसची, इतर काही महिलांसाठी अनेक सुविधा या ठिकाणी देण्याचं काम या सरकारने केलं आहे. ते करत असताना या ठिकाणी उद्योगधंद्यांमध्ये सरकार त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट सगळ्यात मोठी झालेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत पण आज त्या ठिकाणी मोठं काम उभं राहतं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आज हजारो कोटीचा निधी आज सर्वसामान्यांसाठी त्या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून खर्च होत असताना सरकारी पक्षाची बाजू म्हणून जनतेसमोर गेली पाहिजे. कारण फेक नॅरेटिव्ह जे सेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय तो नॅरेटिव्ह या ठिकाणी खोडून काढण्याचं काम या आजच्या प्रस्तावाच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. फेक नॅरेटिव्ह काय म्हणतायत, हे किती दिवस देतील, आता सुरू केलं, निवडणुकीच्या तोंडावर आहे, पैसे आहेत का? तर आज आमच्या गोपीचंद पडळकरांनी सांगितलं तुम्ही 20-20, 30% तेलंगणा असेल, कर्नाटक असेल या राज्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी दिलेत. आमचं तर 6-7% बजेटच्या पैसे आहेत. त्याच्यामुळं खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा. आता सांगायचं 9,000 द्या, अरे 1,500 तुम्ही तरी दिलेत का कधी? परंतु नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह करायचे आणि जसं लोकसभेला थोडीशी लॉटरी लागली तसं हातात काय लागतंय का यासाठी केविलवाना प्रयत्न, धडपड आजच्या प्रस्तावात विरोधकांची दिली. पण आम्ही सर्व गोष्टींची तपशीलवार माहिती देत महाराष्ट्रातील जनतेला खरं चित्र, सरकारची भूमिका पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. नक्कीच. पण नाना पटोले या योजनांवरती आता टीका करतात. ते म्हणतात की किती जरी अशा योजना आणल्या तरी देखील महाविकास आघाडी जिंकेल. हा, त्यांच्याकडं जादूचा दिवा जो असतो, जादूची कांडी, ती कदाचित नाना पटोलेंकडं त्या ठिकाणी असेल. आता देशभर त्या ठिकाणी आपलं वाटोळं झालंय तरी पटोलेंना एवढा फाजील आत्मविश्वास असेल तर त्यांना लकलाभ हो. 100 जागांच्या वर देशात 3 निवडणुका झाल्या 15 वर्ष, जाऊ शकत नाहीत. त्यातनं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आता योगायोगानं थोडंसं त्या ठिकाणी त्यांना यश मिळालं तरी त्या ठिकाणी त्यांनी हुरळून न जाता
ग्राउंडवर काम करावं, जे कधीच ते करत नाहीत. माझगाव क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार का? नाही, शेवटी हे बघा, राजकारणामध्ये विरोधी पक्षाचा असला तर कोण कुठे निवड होते, जबाबदारी मिळते तेव्हा शुभेच्छा देणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यांना शुभेच्छा असतीलच आमच्या. क्रिकेट आलं तर बॅटिंग पण येते आणि कॅच आउट होण्याचा प्रकारही होतो, विकेटही निघते. त्यामुळे विकेट कुणाची निघेल? आता विकेट आमच्याकडे अनुभवी लोक आहेत. BCAवर त्या ठिकाणी आमचे आशिष शेलार आहेत. आज ऑल इंडिया लेवलला ते सेक्रेटरी आहेत. अमित शाह साहेबांचे चिरंजीव त्या ठिकाणी तिथे खजिनदार आहेत. आणि BCAमध्ये आमचे बॉलर चांगले आहेत. नानाला पत्ता पण लागणार नाही, क्रिसवर यायच्या अगोदरच त्या ठिकाणी क्लीन बोल्ड झालेले असतील. मोठं विधान आहे. आज नागेश आष्टीकर जे हिंगोलीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाचे खासदार आहेत, त्यांची भेट घेतली संतोष बांगर आणि अब्दुल सत्तार यांनी. त्यामुळे बऱ्याच चर्चांना उधाण आलं आहे. कोण नेमकं कुणाच्या गळाला लागतंय अशी पण चर्चा होऊ लागली. असं काही नसतं हो. त्यांना ते दोघे भेटले म्हणजे उद्या त्या पक्षात जाणार आहेत किंवा आष्टीकर इकडे येणार आहेत असं होत नसतं. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात. याचा अर्थ त्या ठिकाणी काय होणार, आणि अशा जर जायचं यायचं असलं तर असं का चव्हाट्यावर भेटतात का? चार भिंतीच्या गुपचूप त्या ठिकाणी भेटत असतात. मला वाटत नाही त्याच्यात काही तथ्य. अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांचं निलंबन झालं 5 दिवसांसाठी. आणि परवा जो काही प्रकार घडला त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, तर त्या ठिकाणी दिलगिरी सुद्धा सभागृहाची व्यक्त करण्यासाठी तयार आहे असं म्हणतात. त्यांनी तसं पत्रही दिलं नीलम गोरे यांना. कसं पाहता याकडे? नाही, मला वाटतं की विरोधी पक्षनेत्याच्या पदाला शोभेल असं ते वर्तन नव्हतं. विधिमंडळाची गनिमा प्रतिष्ठा त्या ठिकाणी राखण्यासाठी सभागृहानं घेतलेला तो निर्णय होता, सरकारचा निर्णय होता. मला वाटतं त्यांनी त्या ठिकाणी माफी मागली. चूक जर त्यांना कळून आले, त्यांच्या पक्षप्रमुखांनी पण त्या ठिकाणी सजगता दाखवून तात्काळ महाराष्ट्रातील महिलांची माफी मागितली. तर मला वाटतं आता त्याचा शासन स्तरावर, विधिमंडळ स्तरावर विचार होईल की बाबा त्यांना 5 दिवस निलंबन ठेवायचं की त्या ठिकाणी काही सूट द्यायची. या संदर्भामध्ये उद्या सभागृहात जो काय असेल तो निर्णय होईल. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, नवाब मलिक सध्या महायुतीसाठी अडचणीचा विषय ठरतायत का? कारण त्यांच्या मतांसाठी त्यांचा केवळ वापर केला जाईल असं नाना पटोले म्हणतात. नाही, मला वाटतं महायुतीसाठी अडचणीचा विषय असायचं काही कारण नाही आहे. नवाब मलिक या त्या पक्षाचे सदस्य आहेत, अजितदादांचे सहकारी आहेत. त्याच्यामुळे त्यांनी बैठकांना जाणं वगैरे हा पक्षाचा अंतर्गत बाब आहे. आता नाना पटोलेने आपलं सांभाळावं. आपलं सगळं वाहून गेलेलं आहे. आपले कोण कुठे आहेत हे जरा चाचपावं. आणि ज्या दिवशी निवडणूक होईल तेव्हा नानांचं भान त्या ठिकाणी उतरेल, भानावर येतील आणि मग कळेल की आपल्यात काय झालं. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या उठाठेवी ठेवण्यापेक्षा आपल्या ठेवी सुरक्षित ठेवा. मुख्यमंत्र्यांनी आता सूचना दिल्या आहेत, म्हणजे सर्व पक्षाच्या नेत्यांनी सूचना दिल्यात प्रवक्त्यांना की महायुतीला अडचणीचं ठरेल अशी कुठली विधानं करता कामा नये, अन्यथा पक्षातून थेट हकालपट्टी. हा इशारा नेमका कुणाला वाटतं? नाही, अत्यंत चांगल्या अशा प्रकारचा निर्णय आहे. कारण जेव्हा आपल्याला एकत्रितपणे वाटचाल करायची असते त्यावेळेला आपल्या एकमेकांच्या पक्षावर टीका करून ते हानिकारक महायुतीला होतं. त्याच्यामुळे अशा प्रकारचा जर निर्णय होत असेल तर त्याचं सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे. आणि हा कोणाला तर जे जास्त मीडियात बोलतात पक्षाला हानिकारक त्यांनाच असणार ना. नक्कीच. पण याचा फायदा होईल महायुतीला? 100% फायदा होईल ना. जेवढं कमी राजकारणात बोलू तेवढा जास्त फायदा होत असतो, आणि जेवढे जास्त बोलू तेवढं नुकसान होत असतं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन खंडुराचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.